नमस्कार. मी अरुंधती शिवाजी भोर वळतीमध्ये राहते आणि आमचं लग्न याला 98 साली 1998 ला झालं. तर माझ्या माहेरचंही कुटुंब पूर्णपणे धार्मिक असल्यामुळं आणि माझ्या वडिलांचे परम मित्र श्री जाधव सर यांची मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळं आमचा विवाह अशा माध्यमातून जुळला. तर इकडचे कुटुंब पूर्णपणे धार्मिक होतं आणि अगदी माझे आजी सासरे म्हणजे कृष्णाजी सावळेराम भोर यांचे सुद्धा अगदी मालिकेमध्ये नावे कोंडाजी बाबा डेरे आणि यांच्यातून जो आध्यात्मिक वारसा लाभलेला या कुटुंबाला, असे आमचे दोन्ही कुटुंब वारकरी संप्रदायाशी जोडलेले पूर्णपणे. आणि त्यामुळे अशा प्रकारे आमच्याकडे हा जो वळतीमध्ये जो सप्ताह होतोय त्या सप्त्याच्या निमित्ताने खूप असं आध्यात्मिक वातावरण आमच्या घरामध्ये तर असतं. गावामध्ये ज्याप्रमाणे असतं त्याचप्रमाणे आमच्या घरामध्ये सुद्धा असतं. आणि आमच्या घराला पूर्णपणे आध्यात्मिक वारसा लाभल्यामुळे अगदी माझ्या मुलांची नावं सुद्धा एकाचं चैतन्य आणि एकाचं विठ्ठल असं ठेवलेलं. आणि विठ्ठल तो आषाढी एकादशीला झालेला. तर आषाढी एकादशीमुळे माझ्या आजोबांनी त्याचं नाव विठ्ठल असंच ठेवलं आणि अगदी ते रेकॉर्डला सुद्धा विठ्ठलच आहे. तर मी तरुण पिढीला असं सांगू इच्छिते की तरुणांनी अध्यात्माकडे थोडासा कल दिला पाहिजे, अध्यात्म थोडं पाहिलं पाहिजे. हल्ली आपण ऐकतोय इतर जी याची माध्यमं आहेत, टीव्ही, मोबाईल वगैरे, त्याच्याद्वारे जे आज अपप्रचार होतो काही गोष्टींचा तो थांबला पाहिजे आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा अध्यात्माची भावना तयार झाली पाहिजे. नाहीतर मी हे पण सांगू इच्छिते, ज्याप्रमाणे गुरुकुलमध्ये जे अध्यात्माचे धडे दिले जातात त्याही प्रकारचं प्रशिक्षण मुलांना या मराठी शाळेमध्ये सुद्धा दिलं गेलं पाहिजे. तर मुलांना म्हणजे अगदी रामरक्षा, शुभम करोती हे सगळी छोटी छोटी स्तोत्र त्यांनी शाळेतून पाठांतर करून घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि माझ्या मुलांचं हे सगळं पाठांतर आहे आणि ते खूप छान प्रकार करतात. माझ्या जावेचा मुलगा आहे छोटा, त्याचं पण नाव देवेंद्र आणि ते देवावरूनच ठेवलेलं आहे. देवा असं नाव ठेवलं त्याचं, परंतु नंतर त्याचं रेकॉर्डला देवेंद्र नाव लावलं. आता वळतीच्या अखंड हरिनाम सप्ताहाला यंदा 50 वर्ष पूर्ण झाले. या सप्त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या अखंड हरिनाम सप्त्याबद्दल खूप असा आनंद आहे. कारण जो रौप्य महोत्सव 2001 साली झाला त्या रौप्य महोत्सवालाही मी होते. कारण 98 ला लग्न झालं आणि 2001 ला रौप्य महोत्सव साजरा झाला. तर त्या रौप्य महोत्सव हा आमचे गुरुवर्य परमपूज्य प्रमोद महाराज जगताप यांच्याच मार्गदर्शनाखाली झालेला. तर तेव्हा प्रमोद महाराज जगताप, परत बाबा महाराज सातारकर, इंदोरीकर असे आणि उखळीकर असे खूप मोठे मोठे कीर्तनकार होते, खूप तज्ञ असे कीर्तनकार होते. आणि तो सप्ताह सुद्धा खूपच उत्साह झाला. आणि त्याचप्रमाणे मला हे भाग्य लाभले की हा सुवर्ण महोत्सव सुद्धा बघण्याचा योगायोग आज आलेला आहे. अमृत महोत्सव पाहतोय की नाही माहित नाही, पण हा जो आज सुवर्ण महोत्सव आहे त्याचा जो आनंद आहे तो अगदीच वेगळा. आमच्या घरात सुद्धा इतकं चैतन्याचं वातावरण झालेलं आहे की अगदी सगळी महाराज मंडळी येतात आणि आमच्याकडे मुक्कामी पण असतात ते. तर त्यांची जी सेवा आम्हाला करायला लाभते, सेवा करायला मिळते, ज्या सेवेचा लाभ मिळतो त्यातून खूपच आनंद होतो. अगदी त्यांचा चहा नाश्ता अगदी खूपच होतो. कारण पूर्वी जे असायचं 9 ते 12 कीर्तन असायचं तेव्हा पण सगळी म्हणजे पखवाद वादक गायक सगळे आमच्याकडे असायचे ना. खूप असं अध्यात्माचं वातावरण तयार व्हायचं आणि त्यांच्या त्या धार्मिक गप्पा अशा ऐकून आमच्या मुलांवर पण म्हणजे असे सुसंस्कार झाले की त्या वातावरणात ती मुलं घडली गेली. आणि खरं सांगायचं म्हणजे जर या सप्ताहाचं या आताच्या या सुवर्ण महोत्सवी सप्ताहाचं इतकं सुंदर असं नियोजन गावकऱ्यांनी केलेलं आहे की अगदी 3 आठवड्यापासून पूर्णपणे त्यांचं नियोजन चालू आहे आणि खूप सुंदर प्रकारे. आमच्या महिलांचा इतका उत्स्फूर्त सहभाग त्याच्यामध्ये असतो. खूप मोठ्या प्रमाणात महिला असतात आणि स्वतःहून उत्स्फूर्तपणे प्रत्येक काम त्यांना सांगता करत असतात. आणि याही सप्त्यामध्ये महिलांनी ठरवलेलं आहे की प्रत्येक घरातून 25-30 पोळी म्हणजे एका दिवसाचं जेवण म्हणून प्रत्येक महिला बनवून आणणारच आहे. आणि महिला जे गट असतील किंवा बचत गट असतील त्याही माध्यमातून महिलांनी स्वतःहून एक पंगत वाढायचं सुद्धा ठरवलेलं आहे. अशा प्रकारे माझ्या प्रत्येक महिला भगिनीच्या मनात सुद्धा खूप आदर आहे. गावात आता याच्याविषयी जो सप्त्याचा कार्यक्रम आहे त्यात कोणी म्हणजे असं कोणाच्याही मनात राग द्वेष नाही किंवा म्हणजे राजकारण सुद्धा मध्ये येत नाही. त्याच्यात सगळे एकजुटीनं आणि एकोप्याने काम करतात. तुम्ही महिलांना काय आवाहन करा?
महिलांना हेच आवाहन करेन की प्रत्येक गोष्ट आपल्या मुलांनाही तुम्ही संस्कार द्या आणि तुम्ही सुद्धा स्वतःहून उत्स्फूर्तपणे प्रत्येक गाव म्हणजे या सप्ताहाच्या कार्यक्रमात तुम्ही प्रत्येक कामात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्या आणि प्रत्येक गोष्टीत न सांगता मदत करा हेच मी महिलांना सांगू इच्छिते.